मी सोयाबीन पराठा बनवला. त्यासाठी बघा सोयाबीनच्या वड्या घेतल्यात मी. पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यात ह्या वड्या टाकते आणि गॅस बंद करते. थोडं थंड होऊ देते. यातलं पाणी मी सर्व काढून घेते बघा असं. तर यातलं पाणी मी सगळं काढून घेतले. आता हे मिक्सरचे भांडे घेतले बघा, त्यात टाकते आणि प्लस मोडवर फिरवून घेते. मी मिक्सरला फिरवून घेतले. आता ताटात काढून घेते बघा. गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा. आता त्याच्यात 2 चमचे तेल घालते. त्याच्यामध्ये राई घालते. राई घातली बघा. तडतडली. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते आणि कांदा घालते आणि मिक्स करून घेते बघा. कांदा परतून झाला. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमचा आणि परतून घेते. त्यामध्ये बघा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धण्याची पावडर, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा गरम मसाला टाकते. तर त्यावर मी सोयाबीन घालते बघा आणि चांगलं परतून घेते. त्यावर मी थोडी कोथिंबीर घातली बघा आणि परतून घेते चांगली. तर चांगलं परतून झालं. आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते. मी गव्हाची कणी घेतली होती, ती मळून घेतली आणि त्यातला आता एक गोळा काढते बघा असा. आता मी लाटून घेते बघा असं. अशी मी पोळी लाटून घेतली बघा आणि त्याच्यावर एक सोयाबीन टाकते, त्याची भाजी टाकते. आता लाटून घेते बघा. आपल्याला चौकोनी पराठा बनवायचा. लाटून घेतला बघा. चौकोनी करू शकता, गोलही करू शकता. गॅसवर मी तवा ठेवला आहे बघा. त्याच्यावर हा पराठा टाकते. तर खालची बाजू शेकली. आता मी पलटी करून घेते बघा आणि त्याच्यावर बटर लावते. वरच्या बाजूने बटर लावून घेतले बघा. आता मी पलटी करते आणि ह्या बाजूने पण बटर लावून घेते. हा पराठा शेकताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची, एकदम स्लो ठेवायची. पराठा आपलं छानपैकी शेकून झाला. आता मी खाली काढून घेते. दुसरी पण अशीच करून घेते. आपला सोयाबीन पराठा तयार झाला बघा. आतमध्ये एकदम शेवटपर्यंत बघा ही भाजी जाते बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.